कंबाईन ग्रुप सी चा 2022चा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे तो आपण 30 एप्रिल रोजी होणाऱ्या ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एकत्रित पूर्वपरीक्षेच्या तयारीकरता डिस्कस करत आहोत। त्यामध्ये त्या पेपरमधला प्रश्न क्रमांक 23 जो आहे तो बोर्डावरती लिहिलेला आहे। तुमच्या हातात जर प्रश्नपत्रिका असेल ग्रुप सीची तर त्यातला 23 नंबरचा प्रश्न जो आहे तो मी आधी वाचतो। कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? वन लाइनर प्रश्न आहे, प्लेन प्रश्न आहे, अगदी सोपा प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे उत्तर काय की स्वर्णसिंह समिती जे काही आहे की मूलभूत कर्तव्यांचा समावेश जो आहे तो भारतीय संविधानामध्ये स्वर्णसिंह समितीच्या जी काँग्रेसनं बसवलेली समिती होती त्यांच्याद्वारे जो आहे तो करण्यात आला, त्यांच्या शिफारशींद्वारे। हा एक प्रश्न आहे आणि यालाच जोडून त्याच प्रश्नपत्रिकेतला 25 क्रमांकाचा प्रश्न आहे बघा, 25 23ला जोडूनच आपण 25 बघणार आहोत कारण हे प्रश्न एकमेकांशी संबंधित आहेत। कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये 11वे मूलभूत कर्तव्य यादीत नंतर समाविष्ट केले गेले? 51A मधलं के जे काही आहे ते कर्तव्य 11 नंबरचं, अर्थातच त्याचं उत्तर काय आहे? 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002। हे दोनही प्रश्न जे आहेत म्हणजे कोणत्या समितीच्या शिफारशीद्वारे भारतीय घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जे काही आहेत ती समाविष्ट करण्यात आली आणि कितव्या घटना दुरुस्तीद्वारे 11वं मूलभूत कर्तव्य जे काही आहे के याच्यामध्ये जे येतं सिरियली तर ते समाविष्ट करण्यात आलं तर 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002। अर्थात हे दोन्ही प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये अनेकदा डिस्कस केलेले होते परीक्षेच्या आधी। मग आता ह्याला जोडून जे काही आहे ते आपण मूलभूत कर्तव्यांविषयीची बेसिक माहिती जी आहे ना ती बघूया। आपण बोर्ड घेऊया कारण आता प्रश्न जे काही आहेत ते मला वाटतं तुमच्याकडे असतील, बोर्डवरती आपण जाऊया। मग आता बेसिक माहिती काय काय येते? भारतीय संविधानातला कुठला भाग आहे हा? भाग 4A करेक्ट आहे। आर्टिकल कोणतं आहे त्याच्यामधलं? आर्टिकल 51A करेक्ट आहे। भाग 3 आपल्याला माहिती आहे 12 ते 35 मूलभूत हक्क। भाग 4 आपल्याला माहिती आहे 36 ते 51 राज्याच्या धोरणाकरिताची मार्गदर्शक तत्व DPSP। आणि त्याच्यानंतर जो नवीन भाग जो काही आहे टाकला तो भाग 4A आणि त्याच्यामध्ये जे नवीन आर्टिकल टाकण्यात आलं ते म्हणजे आर्टिकल 51A। हे एकच आर्टिकल आहे, या भागामध्ये हे एकच अनुच्छेद आहे आणि या एकाच अनुच्छेदाअंतर्गत जे काही आहेत ना 11 कर्तव्य आहेत। 11 कर्तव्य जी आहेत ना ती ह्या एकाच अनुच्छेदाअंतर्गत आहेत आणि त्याचं नंबरिंग किंवा सिरीजमध्ये कसं दिलेलं आहे ते ABCD असं करत करत ते के पर्यंत ते जातं। के जे आहे ते 11वं कर्तव्य जे नंतर समाविष्ट करण्यात आलं। आता मूळ संविधानामध्ये हा भाग 4A नव्हता, मूळ संविधानामध्ये हे आर्टिकल 51A नव्हतं। मग हे स्वर्णसिंह समितीच्या शिफारशीनंतर टाकण्यात आलं, परंतु मग हे करत असताना कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली तर महत्त्वाची घटना दुरुस्ती ती म्हणजे 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976। शॉर्टमध्ये मी लिहितो 1976। 42वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्याद्वारे हा भाग 4A हे अनुच्छेद 51A हे जे काही आहे भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलं। म्हणजे मुद्दा क्रमांक 1 की भारतीय संविधानाच्या मूळ आवृत्तीमध्ये किंवा मूळ संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश नव्हता। करेक्ट आहे। FR आहे, DPSP आहे, पण मूलभूत कर्तव्य त्याच्यात नाही। म्हणजे व्यक्तींना हक्क दिलेला आहे परंतु व्यक्तींनी त्या हक्कांसोबत कुठली कर्तव्य बजावायला हवीत ह्याची काही तरतूद ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आणि ते असायला हवं। व्यक्तींना किंवा नागरिकांनी काय कर्तव्य करायची आहेत आणि काय नाही करायची आहेत याच्या संदर्भातली काहीतरी एक तरतूद असायला हवी याची जाणीव जी आहे ती काँग्रेस पक्षाला झाली। कारण त्याला जर आपण पाहिलं तर त्याच्या आधी इंदिरा गांधींच्या कारकिर्दीमध्ये इंटरनल एमर्जन्सी आणीबाणी जी काही आहे, अंतर्गत आणीबाणी जी काही आहे ती झाली होती आणि त्याच्यातनं काहीतरी एक शिस्त असावी असा विचार काँग्रेसच्या पुढे आला आणि त्याच्यातनं काँग्रेसनं मग स्वर्णसिंह समिती जी आहे ती बसवली। स्वर्णसिंह समिती जी आहे ती बसवली आणि या समितीने आपले रेकमेंडेशन दिले आणि त्या रेकमेंडेशनच्या अनुसार पुढे 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि त्यानं मूलभूत कर्तव्यांचं हे प्रकरण जे काही आहे ते समाविष्ट करण्यात आले। मूलभूत कर्तव्य तर ह्या बेसिक फॅक्ट्स आहेत ते आपल्या दोन्ही प्रश्न क्रमांक 23 आणि 25 जे काही आहे ते येतं। मग आता आणखी महत्त्वाचा मुद्दा काय येतो हे बघितल्यावर आणखी लक्ष्मीकांत मधला इंट्रोडक्शनचा भाग आपल्याला काय काय सांगतो ज्याच्यावरती हा प्रश्न येऊ शकतो की आणीबाणीची पार्श्वभूमी आहे, स्वर्णसिंह समिती कोणी बसवलेली आहे तर काँग्रेसनं बसवलेली आहे। मग आता
जसं आपण राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांचा, मला वाटतं काल टेस्ट सिरीजमध्ये किंवा कुठेतरी मी प्रश्न जो आहे तो डिस्कस केला की आयरिश कॉन्स्टिट्यूशनमध्ये DPSPचं स्त्रोत आहे. मार्गदर्शक तत्वांचा स्त्रोत म्हणजे 1937चं आयरिश कॉन्स्टिट्यूशन जे काही आहे ते येतं. मग तसं या मूलभूत कर्तव्यांचा काही स्त्रोत आहे का, तर USSR सोव्हिएत महासंघ जो काही आहे, सोव्हिएत महासंघ USSR अर्स्टवाईल USSR जे काही आहे, ह्या सोव्हिएत महासंघाचं संविधान जे काही आहे ते याचा सोर्स म्हणून बघता येतं USSR. तर तो सुद्धा प्रश्न जो काही आहे तो येऊ शकतो. लक्षात येतंय. आता त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा येतो की मग बरेचशा जगभरामधल्या अशा काही डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत जिथे मूलभूत कर्तव्यांची तरतूद त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली नाही. भारत हे एका अर्थानं त्याला असणारा अपवाद. भारत आणि भारतासोबत जपान, मॉडर्न डेमोक्रेटिक कंट्रीज जर पाहिल्या तर एक आपल्याकडे भारत आहे आणि दुसरं जपान आहे. या दोनच देशांमध्ये, महत्त्वाच्या लोकशाही देशांमध्ये हे मूलभूत कर्तव्यांची प्रोव्हिजन जी काही आहे ती आपल्याला दिसते आहे. मग कोणकोणते असे देश आहेत त्याची यादी सुद्धा परीक्षेला विचारली जाऊ शकते. बऱ्याचदा असं विचारलं जातं कारण हा डेटा लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे. म्हणजे त्यामध्ये मग अमेरिका येतं जिथे अशा पद्धतीचे मूलभूत कर्तव्य नाही आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये, कॅनडा येतं, फ्रान्स येतं, जर्मनी येतं, ऑस्ट्रेलिया येतं. तर ही 4-5 देशांची नावं जी आहेत ना, विशेषतः अमेरिका असेल, फ्रान्स असेल, जर्मनी असेल, कॅनडा असेल, ऑस्ट्रेलिया असेल, ही 4-5 देशांची नावं लक्षात ठेवा जिथे मूलभूत कर्तव्यांची तरतूद जी आहे ती नाही. जपान आणि आपण अशा मॉडर्न डेमोक्रेटिक कंट्रीजमध्ये हे येतं. आणखी इंट्रोडक्शन लेवलवरची काय फॅक्ट आहेत की स्वर्णसिंह समिती जी काय आहे तिने ना 8 कर्तव्य समाविष्ट करा असं सांगितलं होतं. 8 कर्तव्य समाविष्ट करण्याची शिफारस त्यांनी केली होती. पण आपल्याला माहिती आहे की या शिफारसी ज्या आहेत या तशाच्या तशा स्वीकारण्याचं असं काही बंधन त्याच्यावरती नव्हतं. परंतु मग त्यामुळेच 42वी घटना दुरुस्ती जी करण्यात आली त्याच्यामध्ये काही ह्या 8 कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नाही, तर 42व्या घटना दुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. म्हणजे 1976च्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य किती होती? 10. पुढे 11वं कर्तव्य जे काही आहे, 11वे कर्तव्य जे काही आहे, जो प्रश्न तुम्हाला आलेला आहे के असं ज्याच्यामध्ये आपण म्हटलंय, तर ते टाकण्यात आलं 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे. म्हणजे याच्यातली 10 जी आहेत ही 42व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आली आणि 11वं जे आहे हे 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 द्वारे समाविष्ट करण्यात आलं. मग या 86 बद्दल मी अनेकदा बोललेलो आहे. 86वी घटना दुरुस्ती जी आहे त्याच्याबद्दल मी अनेकदा डिस्कस केलेलं आहे. काय आहे 86चं महत्त्व? 86वी घटना दुरुस्ती कायदा, याच्यावर इतके प्रश्न मी टेस्ट सिरीजमध्ये घेतलेले आहेत की हे पाठ व्हायला हवं होतं खरं तर. 86वी घटना दुरुस्ती यानं 3 महत्त्वाचे लोकेशन्स आहेत. एक तर पहिलं तुमचं फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क जे काही आहेत तिथे आर्टिकल 21A जे काही आहे ते इन्सर्ट केलं आहे ना. 6 ते 14 वयोगटातल्या मुलामुलींसाठी काय आहे? मोफत आणि सक्तीचं शिक्षण, फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, मोफत आणि सक्तीचे शिक्षण. ही तरतूद जी आहे हे नवीन आर्टिकल 21A जे आहे हे 86वी घटना दुरुस्ती 2002 द्वारे करण्यात आला. म्हणजे मूलभूत हक्कांच्या प्रकरणामध्ये तुम्ही चेंज केला. याच घटना दुरुस्तीने DPSP मार्गदर्शक तत्वांचं जे प्रकरण आहे, मार्गदर्शक तत्वांचं जे प्रकरण तिथे आर्टिकल 45 आहे, या आर्टिकल 45 मध्ये एक चेंज केला. काय चेंज केला? 86व्या घटना दुरुस्तीने आर्टिकल 45 मध्ये बदल करण्या अगोदर मूळची तरतूद तिकडे काय होती की 6 ते 14 वयोगटातल्या बालकांच्या शिक्षणासंदर्भात राज्यसंस्थेनं काहीतरी पावलं उचलणं अपेक्षित आहे. हे मार्गदर्शक तत्व होतं. मी त्या लँग्वेजमध्ये जात नाही, सोपं करून सांगतोय. 6 ते 14 वयोगटातल्या बालकांच्या शिक्षणाच्या संदर्भात जे आहे ते राज्यसंस्थेनं काहीतरी करावं असं मूळ आर्टिकल 45 होतं. पण ज्या वेळेला या 86व्या घटना दुरुस्तीने 21A टाकून ते जे मार्गदर्शक तत्व जे नॉन जस्टिसिएबल होतं ते राईटच्या स्वरूपात इन्सर्ट केलं, हक्कांच्या स्वरूपात टाकलं की नाही आता मोफत आणि सक्तीचं शिक्षण जे आहे एलिमेंटरी एज्युकेशन 6 ते 14 हे तुम्हाला द्यावंच लागेल. त्यामुळे या 45 मधल्या तरतुदीचा तसा काही अर्थ राहिला नाही. म्हणून मग 86व्या घटना दुरुस्तीने तिथे बदल काय केला की अर्ली चाइल्डहुड केअर. अर्ली चाइल्डहुड केअर म्हणजे काय की साधारणतः 6 वर्ष वयापर्यंत जी काही चाइल्डहुड केअर आहे ती करण्यासाठी राज्यसंस्थेनं मग आता पावलं उचलायला पाहिजे. कारण 6 ते 14चं जे काही आहे त्याची तरतूद आम्ही 21A मध्ये केलेली आहे. म्हणजे 21A टाकलं, 45 मध्ये
सुसंगत बदल केला आणि याला जोडूनच मूलभूत कर्तव्यांचं जे प्रकरण आहे याच्या आर्टिकल 51A मध्ये के नंबरला एक 11वं कर्तव्य टाकलं की ज्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की 6 ते 14 वयोगटातल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे जे पालक आहेत, इथले जे काही कोण नागरिक आहेत, त्यांनी अपॉर्च्युनिटी ज्यांना आपण म्हणतो प्रोव्हाइड करायला पाहिजे. संधी जी काही आहे ती प्रोव्हाइड करणं हे तुमचं कर्तव्य बनतं. म्हणजे त्या अनुषंगानं 86व्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यामध्ये 11वं कर्तव्य टाकलं, आर्टिकल 45 मध्ये सुसंगत बदल केला आणि FR मध्ये पण बदल जो आहे तो केला. 86व्या घटना दुरुस्तीने संविधानाच्या भाग 3 मध्ये बदल केला, भाग 4 मध्ये बदल केला आणि भाग 4A मध्ये केला. मूलभूत हक्कांमध्ये केला, मार्गदर्शक तत्वांमध्ये केला आणि मूलभूत कर्तव्यांमध्ये 11वं कर्तव्य जे आहे ते टाकलं. लक्षात येतंय? आणखी महत्वाचा मुद्दा काय आहे की म्हणजे 11चा जो आकडा आहे तो असा जो आहे आज तो बनतो 10+1 असं ते पाहायला पाहिजे. मगाशी मी म्हटलो की 8 कर्तव्य समाविष्ट करा असं स्वर्णसिंह समितीने सांगितलं होतं, पण आपण जे आहे ते 42व्या घटना दुरुस्तीने 10 केली. आणखी काही अशा महत्वाच्या शिफारशी आहेत स्वर्णसिंह समितीच्या ज्यांचा अवलंब करण्यात आला नाही, ज्या एक्झिक्यूट करण्यात आल्या नाहीत. अशा 3 शिफारशी आहेत स्वर्णसिंह समितीच्या. त्यातली पहिली साध्या शब्दामध्ये सांगतो की जर एखाद्या नागरिकानं किंवा व्यक्तीने काय आहे मूलभूत कर्तव्यांचं पालन करण्यास काही कसूर केला है ना, नॉन कंप्लायन्स असं ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, तर काय आहे पार्लमेंटने कायदा करून त्याला दंड देण्याची पॉवर जी आहे ती पार्लमेंटकडे असली पाहिजे किंवा तशी प्रोव्हिजन असली पाहिजे. ही एक शिफारस स्वर्णसिंह समितीने केली होती जी मान्य झाली नाही. या पहिल्या शिफारशीला जोडूनच त्यांनी दुसरी एक शिफारस केली होती की अशा पद्धतीनं जर संसदेनं काही कायदा केला पनिशमेंटसाठी आणि तो कायदा फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्कांचं काहीतरी इन्फ्रिंजमेंट करत असेल, त्यांचं उल्लंघन करत असेल किंवा फॉर दॅट मॅटर कॉन्स्टिट्यूशनच्या इतर काही प्रोव्हिजनचं इन्फ्रिंजमेंट करत असेल, तरी त्या कायद्याला किंवा त्या तरतुदीला न्यायालयात आव्हान देता कामा नये. म्हणजे एका अर्थानं त्यांना पेनल्टी देण्याची पॉवर जी आहे संसदेची ती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा ती ज्युडिशरीच्या कचाट्यातनं बाहेर काढण्याची शिफारस केली. तर या दोन्ही शिफारशी अमान्य करण्यात आल्या. आणि तिसरी जी शिफारस स्वीकारली गेली नाही ती होती की ड्युटी टू पे टॅक्सेस, कर भरण्याचं कर्तव्य तुम्ही समाविष्ट करा या मूलभूत कर्तव्यांमध्ये, असं त्यांनी म्हटलं, जे काही समाविष्ट होऊ शकलं नाही. लक्षात येतंय? सो ही जी बेसिक माहिती, मग बाकी मग पुढे मग एक कर्तव्य आपण पाहिलं, 10 कर्तव्यांच्या टेक्स्टवरती टेस्ट सिरीजमध्ये ठिकाणी प्रश्न घेतलेले आहेत. लक्षात येते? सो ही माहिती आहे, या प्रश्नाशी जोडून आपण ती पाहिली, जी मला वाटतं 30 एप्रिलला याच्यापैकी कुठल्या तरी एरियावर प्रश्न येऊ शकतो. पुन्हा मी ते रिपीट करून सांगेल, पुन्हा सांगेल, जुन्या प्रश्नांचं डिस्कशन, PYQ डिस्कशन जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा मला असं सर्वांगानं ते अभिप्रेत असतं, जेणेकरून पुढच्या परीक्षेकरता ते उपयुक्त व्हावं. करायचं म्हणून डिस्कशन करायचं नाही. करायचं हा बघितले का, हा सर मी प्रश्न बघितलेत, नाही, तुम्ही किती तळमळीनं आणि किती इंटेन्सिटीने ते पाहता तेवढा तुम्हाला त्याचा फायदा जो आहे तो मिळत असतो. मला वाटतं आता ग्रुप सीच्या 2022च्या परीक्षेतला आपला एकच प्रश्न राहिला पॉलिटीचा, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आणि त्यानंतर मग ग्रुप बीचा गेल्या वर्षीचा पॉलिटीचा पेपर जो आहे तो बघूया. इथं आपण थांबूया. धन्यवाद.